बाबा रोबो. शनिवार असूनही विहानचा कितीतरी वेळ अभ्यासच चालू होता. त्यामुळे कंटाळलेला रोकू एकटाच फिरायला बाहेर पडला. इकडे तिकडे फिरताना रोकूला अचानक ईशानी दिसली, रोकूची छोटीशी मैत्रीण. ईशानी झोपाळ्यावर बसली होती, पण खूपच शांत होती. एरवी झोपाळ्यावर बसायची टर्न लवकर मिळावी म्हणून इतर मित्रांशी भांडणारी, खूप झोके घेणारी ईशानी एकटीच गप्प बसलेली पाहून रोकूच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. तो हळूच तिच्या मागे गेला आणि त्याने मागून तिच्या डोळ्यांवर आपले हात धरले. ओळख कोण? रोकू, तुझे हात मला कधीही ओळखू येतात हं, ती उदासपणे म्हणाली आणि तिने रोकूचे हात डोळ्यांवरून दूर केले. ईशानी, काय झालंय तुला? अशी का बसलीयेस इथे? काही नाही. काही नाही हे काय असतं? काहीतरी झालंय, मला सांगून तरी बघ. तुला सांगून काय होणार आहे? म्हणजे काहीतरी झालंय हे तर नक्की, हो ना? ए जा ना रे रोकू, मला त्रास नको देऊ. ईशानी रडवेली झाली होती. रोकूने ईशानीला प्रेमाने थोपटायला सुरुवात केली तशी ईशानी हळूहळू बोलायला लागली. रोकू, अरे उद्या दुपारी ना आमच्या शाळेमध्ये एक छोटासा कार्यक्रम आहे. आधी आमच्या वर्गाचा नाच आहे आणि मग खाण्यापिण्याचे स्टॉल्स आहेत. तिथे पार्टी आहे. सगळ्यांचे आई बाबा येणार आहेत. पण माझी आई म्हणतीये की रविवार असूनही तिला उद्या काहीतरी काम आहे, जमणारच नाहीये तिला. आणि बाबा तर मी एकटीच असणार उद्या. सगळ्यांचे आई बाबा आलेले असणार आणि माझे मात्र. ईशानीला परत रडू येऊ लागलं. रोकूला खूप वाईट वाटलं. ईशानीला बाबा नव्हता, पण तरीही रोकूने ईशानीला कधीच त्यांची आठवण काढून रडताना पाहिलं नव्हतं. Sample complete. Ready to continue?